आजची आपली रेसिपी आहे पिठलं आणि भाकरी. पिठलं हे आपण कसं बनवलेलं आहे आणि एकदम गावाकडची झणझणीत आणि चमचमीत टेस्ट त्याला कशी येणार आहे ते हेच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, काहीतरी नवीन तुम्ही शिकणार आहात. आणि पिठलं भाकरी या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे. तर मस्तपैकी तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि हा कढीपत्ता इथे ॲड केलेला आहे. इकडे आपण साहित्यामध्ये घेतलेले आहे कांदे 2, लसूण, टोमॅटो 2, कोथिंबीर, हळद, मीठ, मिरची, आपण जिरे टाकलेले आहे आणि लसूण टाकलेला आहे इकडे. त्याचबरोबर आपण इकडे ॲड केलेला आहे कांदा. जर घरामध्ये काही बनवण्यासारखं नसेल पालेभाज्या किंवा कडधान्य तर पिठलं हे एक नंबरचा बेस्ट ऑप्शन असू शकतं. तर त्यासाठी आपण इकडे घेतलेले आहेत कांदा, 2 कापलेले कांदे, त्यामुळे मस्त अशी टेस्ट येणार आहे आपल्या पिठल्याला. आणि बेसनचं पिठलं म्हटलं की भाकरी बरोबर त्याचं कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं. इकडे आपण ॲड केलेलं आहे मीठ. आणि कोणाकोणाला इकडे पिठलं ही रेसिपी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. 5 लोक असो का 10 लोक असो, फटफट जेवण बनवायचं असेल तर पिठलं हे नंबर 1 ऑप्शन असतं. इकडे आपण ॲड केलेली आहे हिरवी मिरची एकदम तिखट वाढण्यासाठी. हे आता चांगलं फ्राय करून झालेला आहे. हा कांदा एकदम आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण अजून एक इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत, ते म्हणजे हळद. आणि हे फटाफट आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पाहता पाहता प्लीज मुंबई गिराई चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा, तुमच्या मोटिवेशनची आपल्याला भरपूर गरज असते. चॅनल आपल्याला भरपूर पुढे न्यायचं आहे. प्लीज सपोर्ट करा मुंबई गिराई चॅनलला. तर आता ही हळद आपण मिक्स केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण इकडे ॲड करणार आहोत टमाटर. तर इकडे आता टमाटर आपण ॲड केलेले आहे. 2 कापलेले टमाटर आहे. टमाटर हे ऑप्शनल असू शकतं, म्हणजे आता हे आम्ही ॲड केलेले आहे. ही आम्ही आमच्या पद्धतीने बनवतो. प्रत्येकजण बोलत असेल की आम्ही ही पिठलं बनवतो, पण आम्ही ज्या पद्धतीने बनवतो ती वेगळी पद्धत आहे. म्हणून मी असं म्हटलं व्हिडिओच्या सुरुवातीला काहीतरी नवीन तुम्ही शिकणार आहात आणि लहान मुलांनाही आवडेल ॲज इट इज की आपण टमाटर हे व्हेजिटेबल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. इकडे ॲड केलेलं आहे. इकडे तुम्ही पाहत आहात आपण बेसन ऑलरेडी सेट करून ठेवलेलं आहे पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकता एकदम ग्रेव्ही सारखी कन्सिस्टन्सी आहे ही. आणि इकडे टमाटर आणि कांदा पण आपला चांगला फ्राय होऊन झालेला आहे. मस्त अशी रेसिपी होणार आहे आणि भरपूर सिंपल आणि साधी रेसिपी आहे. आणि जे कोणी बॅचलर्स असतील, घरापासून वेगळे राहत असतील, त्यांनी नक्की रेसिपी आवर्जून बघावं मित्रांनो. पिठलं जर भाकरी नसेल तर तुम्ही पावाबरोबर किंवा ब्रेड बरोबर पण खाऊ शकतात, भाताबरोबर पण खाऊ शकतात. कारण की ते एक बोलतात ना की थिक कन्सिस्टन्सी असते त्याची. तर त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि लंचसाठी आणि डिनरसाठी आणि ब्रेकफास्टसाठी भरपूर हे बेस्ट ऑप्शन असतं. तर तुम्हाला माहिती असेल का नाही मला नाही माहिती, पण हे गावाला सकाळ सकाळ पिठलं भाकरी ॲज अ ब्रेकफास्ट खातात. तर येस, इकडे आपण ॲड केलेलं आहे बेसन. तर हे तिन्ही ऑप्शनमध्ये आपण रेफर करू शकतो, लंच असो, डिनर असो किंवा ब्रेकफास्ट असो. आणि ही आमची बनवण्याची पद्धत आहे. तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आता एकदम ग्रेव्ही सारखी कन्सिस्टन्सी करायची आहे. ह्याच्यामध्ये इकडे ॲड केलेलं आहे आईने 1 कप पाणी. आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅस सर्वप्रथम आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे, हाय फ्लेमवरती गॅस ठेवायचा नाही आहे. याला तुम्हाला दाखवतो. 5 मिनटं आपण हे बॉईल करायला ठेवलेलं. आणि हे आईने इकडे ॲड केलेलं आहे कोथिंबीर. भरपूर अशी कोथिंबीरनी भरपूर छान टेस्ट लागतो. तर भरपूर बोलतात ना घरात अवेलेबल असणारे आपण जिन्नस यूज केलेले आहे, बाहेरून असं काही एक्स्ट्रा ॲड केलेलं नाही आहे. भरपूर सिम्पल रेसिपी आहे. 5 लोक असो का 10 लोक असो, फटाफट होणारी डिश आहे. भाकरी आणि पिठलं एकदम मस्त असं लागतं. तर हे आता ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम वाफा सुटलेला आहे. आता इकडे आपण गॅस बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली रेसिपी एकदम रेडी झालेली आहे. आता हिला आपण एका साईड डिशमध्ये साईडला काढून घेणार आहोत. पिठलं भाकरी म्हटलं का माझ्या तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे मित्रांनो. तर जरूर या पद्धतीने तुम्ही करून बघा.
तुमच्या रेसिपीज ह्या कशा होतात त्या आम्हाला कमेंट करून पण आम्हाला कळवायला विसरू नका. इकडे आईने अशी प्लेट तयार केलेली आहे, एकदम बोलतात ना की गावरान स्टाईलने. हे भाकर तयार केलेली आहे, बाजरीची भाकर आहे, पिठलं आहे, तळलेल्या मिरच्या आहेत, त्याचबरोबर कांदा घेतलेला आहे आणि लिंबू घेतलेला आहे. एकदम बेस्ट कॉम्बिनेशन लागतंय. तर अशा भरपूर रेसिपीज आपल्या चॅनलवरती येणार आहे, तर सपोर्ट नक्की करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.